आपण योगदर्शनाची सुरुवात केली आहे। योगदर्शनाचे वेगवेगळे सूत्र घेऊन आणि त्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो। आतापर्यंत योग म्हणजे असं वाटत होतं की हिमालयात जाणं, ध्यानस्थ बसणं आणि योगी मुनी किंवा इतर साधू संतांसाठीच योग आहे, आपला आणि त्याचा काही संबंध नाही। परंतु काही महापुरुषांच्या पुरुषार्थाने आपल्यापर्यंत योग आला। गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, घराघरामध्ये आज योग व्हायला लागला आणि सर्वांसाठी योग आहे हे आता कळायला लागलंय। तसा बारीक विचार केला तर योग हा जो कोणी माणूस आहे त्याच्यासाठी योग आहे। मग माणूस म्हणून पूर्ण सृष्टीतले, पूर्ण पृथ्वीवरचे जे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा योग आहे। योगाचा अर्थ आपण काल थोडक्यात बघितला। योग म्हणजे जोडले जाण्याची प्रक्रिया, स्वतःशी जोडले जाण्याची प्रक्रिया। त्याच्यामध्ये मूळ धातू आहे युज, आणि जोडले जाण्याची प्रक्रिया स्वयंशिस्तीने आपण पाळायची। त्याच्यासाठी जे आवश्यक असेल ते करायचं, तो म्हणजे योग। मग काय करायचं त्याची व्याख्या पुढे दिली की योग म्हणजे काय, तर चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग। योगः चित्तवृत्ती निरोध। योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध। चित्त आणि त्याच्या वृत्ती महर्षी पतंजलींनी समजावताना फार बुद्धिपूर्वक आणि सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे समजवलं आहे। योगाला कसं आपल्या जीवनात आणायचं आणि नवीन नवीन शब्द आला की त्याची व्याख्या करणं, त्याचे परिणाम सांगणं, आणि अशा प्रकारे आपल्या जीवनात कसं ते ॲप्लिकेबल होईल, अनुसरणीय होईल, असं महर्षी पतंजलींनी सांगून ठेवलंय। योग शब्द आला तर योगाची व्याख्या लगेच। मग चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग। आणि दुसरी एक व्याख्या केली ती आपण उद्या बघणार आहोत, परंतु चित्त म्हणजे काय ते आज आपण बघूया। काल आपण ओझरत बघितलं होतं की चित्त म्हणजे आरशाप्रमाणे। त्याला अजून काही उपमा देता येतील। चित्त हे जसं आरशाप्रमाणे मानलं जातं तसं स्फटिक मण्याप्रमाणे आहे। स्फटिक मणी, त्याच्या शेजारी जो रंग, ज्या रंगाचं आपण फूल ठेवलं, काही वस्तू ठेवली, पदार्थ ठेवला तर तोच रंग त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो आणि स्फटिक मणी त्याच कलरचा दिसायला लागतो, तसाच दिसायला लागतो। अजून एक उदाहरण देता येईल म्हणजे सरोवर। सरोवराचं उदाहरण चित्तासाठी देता येईल। सरोवर जसं असतं त्या प्रकारे आपलं चित्त असतं। जर ते त्याच्यामध्ये कोणी खडा टाकला आणि त्याच्यात गाळ असेल तर ते ढवळलं जातं, गढूळ पाणी तयार होतं। तेच जर शांत निवळलं तर गाळ खाली खाली बसतो, पाणी पारदर्शक होतं, तळापर्यंत आपण बघू शकतो। सरोवराच्या पृष्ठ भागापर्यंत आपण पाण्यातून बघू शकतो। वारं आलं तर लाटा उसळतात, लाटेमुळे सुद्धा भूपृष्ठ बरोबर दिसत नाही। तसं आपलं चित्त आहे। चित्ताचं जे काही वर्णन केलंय आणि समजून सांगण्यासाठी जो प्रयत्न केलाय काही महापुरुषांनी, त्याचंच आपण घेतो। आपली बुद्धी कमी आहे, अल्पबुद्धी आहे आणि विषय मोठा आहे। त्यामुळे जे जे उदाहरणं आपण घेतो ते महापुरुषांचे घेतो किंवा कुठून तरी वाचलेले घेतो। फक्त आपण काय करायचं, समजून घ्यायचं। आपल्या जीवनाचा आणि त्याचा काय संबंध आहे तो समजून घ्यायचा आणि आपल्या जीवनात ते लागू कसं होईल हा प्रयत्न करायचा आहे। मग चित्त हे त्याच्या अवस्था 5 प्रकारच्या मानल्या आहे।
किती? 5. आपण पहिल्या घेतल्या तर तुला आठवतं का कोणत्या कोणत्या 5 आहे? पहिली अवस्था आहे मूढ. मूढ म्हणजे मराठीमध्ये मूर्ख, मोहित झालेला, ज्याचं चित्त कृती आणि विचारांमध्ये ताळमेळ बरोबर बसवत नाही त्याला मूर्ख म्हणतात. म्हणजे आपण विचार करतो एक आणि कृती होते दुसरी, किंवा अपेक्षित असते दुसरी आणि होते दुसरी, किंवा सर्वसामान्य बुद्धी आणि मूढ बुद्धी याच्यामध्ये अज्ञानाने ग्रासलेली बुद्धी असेल तर ती मूढ बुद्धी मानली जाते, तमोगुणाने युक्त अशी बुद्धी असेल तर ती मूढ बुद्धी मानली जाते. आणि चित्त इथं अर्थ आहे अंतःकरण चतुष्टय, म्हणजेच आपलं जे चित्त आहे ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टीं मिळून आहे. आणि त्याची मूढावस्था ही एक अवस्था, ती मोहित झालेली अवस्था. ती येते अज्ञानामुळे, तमोगुणी आहारामुळे, किंवा आळस, निराशा, अस्वस्थता आपल्या जीवनात असल्यामुळे मूढ अवस्था प्राप्त होते. दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे क्षिप्त. क्षिप्त अवस्था ही रजोगुणामुळे मानली जाते. क्षिप्त म्हणजे भोगाकडे किंवा कर्माकडे ओढ असलेली जी अवस्था आहे ती क्षिप्त अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये भोग भोगण्याची प्रवृत्ती होते आणि भोगासाठी काहीतरी केलं पाहिजे, काही वस्तू मिळवल्या पाहिजे, काही पदार्थ मिळवले पाहिजे, काही संपत्ती मिळवली पाहिजे, आणि त्यासाठी कर्म करण्याची प्रवृत्ती सुद्धा त्या अवस्थेमध्ये होते. कर्म केलंच पाहिजे असं पण आहे. त्या दृष्टीनं विचार केला तर ही रजोगुणाची अवस्था आहे. रजोगुणाने प्रेरित झालेलं चित्त म्हणजेच क्षिप्त चित्त ते अस्वस्थ असतं, ते चंचल होतं, म्हणजे कायम इकडून तिकडे भरकटतं, भोगासाठी आसक्त असतं, आणि कर्मासाठी प्रवृत्त असलेलं चित्त हे शांत नसतं, अशांत असतं. आता पुढची अवस्था घेऊया. काही जर मध्येच काही विचारायचं तुम्हाला असलं तर विचारू शकता. आपण एक तर्फी न घेता संवादात्मक घेतलं तर बरं राहील. तिसरी अवस्था आहे विक्षिप्त अवस्था. पहिली सांगितली मूढ, दुसरी क्षिप्त आणि तिसरी विक्षिप्त. विक्षिप्त म्हणजे सुरुवातीला मूढ अवस्थेतून क्षिप्तावस्थेकडे, क्षिप्तावस्थेकडून विक्षिप्त अवस्थेकडे माणूस येतो. कोणाचंही मन अशा प्रकारे प्रवास करत असतं साधारणतः. रजोगुणामध्ये किंवा क्षिप्त अवस्थेमध्ये जे काही त्रास होतो, जे काही दुःख भोगावं लागतं, भोगामुळे रोग येतो, काही चित्ताची अस्वस्थता वाढते, त्यामुळे पश्चाताप होतो. कारण माणूस विचार करणारा प्राणी आहे, आणि पश्चाताप झाल्यानंतर, भोगाचं रूपांतर रोगामध्ये झाल्यानंतर किंवा सुखाचं रूपांतर दुःखामध्ये झाल्यानंतर माणूस विचार करायला लागतो, आणि असं वाटतं की आता भोग बाद झाले, आता आपण ज्ञानाकडे वळलं पाहिजे. आणि वळलं पाहिजे, आपण आपल्या चित्ताला योग्य विषय दिले पाहिजे असं वाटणं आणि त्यासाठी प्रवृत्त होणं, ही सत्वगुणाकडे झुकण्याची अवस्था आहे, मनाची किंवा अंतःकरणाची. परंतु ती झुकलेली अवस्था कायमस्वरूपी तिथं राहीलच असं नाहीये. कधी असं वाटतं नाही नाही, आता सातत्याने आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, सातत्याने लवकर उठलं पाहिजे, योग केला पाहिजे,
ध्यान केलं पाहिजे, धारणा झाले पाहिजे आणि आपला अभ्यास निरंतर झाला पाहिजे असं वाटतं. परंतु मग एक दिवस असं वाटतं की नाही, आजचे दिवस जाऊ द्या, उद्या पाहू. मग हे जे वाटतं ती विक्षिप्त अवस्था आहे, दोलायमान अवस्था. कधी करतो पण कधी करतो, मध्येच सातत्य राहत नाही, मग तुटतं, पुन्हा रजोगुणाकडे जातो, क्षिप्त अवस्था येते, कधी मूढावस्था पण येते, कधी एकाग्रावस्था पण येते. ती चौथी अवस्था आहे. परंतु कधी ते अशी दोलायमान अवस्था, ती विक्षिप्त अवस्था आहे. परंतु मनामध्ये असं वाटत राहतं, बोचत राहतं की मला चांगलं झालं पाहिजे, चांगल्या सवयी लागल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, हे वाटत राहणं. परंतु ज्या पहिल्या सवयी आहेत त्या मधून मधून जाग्या होतात आणि त्या जाग्या झालेल्या सवयी पुन्हा तिकडे ओढतात, पुन्हा त्याच्यातून पश्चाताप होतो, पुन्हा इकडे ओढले जातो. तर अशी जी अवस्था आहे ती विक्षिप्त अवस्था मानली जाते. आणि ह्या अवस्थेत जो दम धरतो, धैर्य ठेवून आणि योग्य दिशा पकडतो, सातत्य ठेवतो, मग तो एकाग्र अवस्थेकडे जातो. ही चौथी अवस्था. तर चौथी अवस्थेपासून खरा विकास सुरू होतो. योगाचा खरा परिणाम हा या चतुर्थ अवस्थेपासून पाहायला मिळतो आणि ती एकाग्र अवस्था आहे. एकाग्र अवस्थेमध्ये आपली इंद्रिय, मन, बुद्धी, सर्व शरीर एकवटून एका ठिकाणी काम करायला लागतं. निश्चित ध्येयाकडे वाटचाल असते, चिंतन करायला लागतं. विशिष्ट आणि योग्य विषय घेऊन त्याच्यावरच चित्त स्थिर होतं आणि त्याप्रमाणे कृती पण करायला लागतात इंद्रिय. ह्या गोष्टी जेव्हा होत जातात ती एकाग्र अवस्था आहे चित्ताची. या चार अवस्था. परंतु एकाग्र अवस्थेमधून सुद्धा खाली येण्याचा संभव असतो. जर कधी पूर्वीचे संस्कार जागे झाले, संगत मिळाली, म्हणजे अशी संगत मिळाली की जी आपल्याला सहजपणे विषयांकडे किंवा अधपतनाकडे ओढून नेईल, अशी संगत मिळाले की पुन्हा खाली येऊ शकतो. अधपतन केव्हा होऊ शकेल हे काही सांगता येत नाही एकाग्र अवस्थेमध्ये सुद्धा. परंतु ती जी अवस्था आहे ती जास्त काळ टिकवण्याची ताकद ही एकाग्र अवस्थेमध्ये असते, चित्तामध्ये असते. आणि तरी पण सावध राहायला पाहिजे. आणि पाचवी अवस्था आहे निरुद्ध अवस्था. आणि निरुद्ध अवस्था म्हणजे पूर्णपणे संस्कारांचा निरोध. सुरुवातीला कुसंस्कारांचा निरोध म्हणजे त्यांचा कंट्रोल, आणि नंतर सुसंस्कारावर सुद्धा कंट्रोल. म्हणजे पूर्ण मनाचा, बुद्धीचा आणि इंद्रियांचा ताबा असलेली अवस्था. ही जी अवस्था आहे ती निरुद्ध अवस्था आहे. ते चित्त दग्धबीज झालेलं असतं. दग्धबीज म्हणजे ते पुन्हा अधपतनाकडे जात नाही किंवा त्याचं खाली येणं नाही शक्य. मग ती निरुद्ध अवस्था, अशी अवस्था जे योगी असतात, मुनी असतात, त्यांची तयार होते. आणि ते स्पष्टपणे आपल्या वृत्तींचा निरोध करतात आणि जीवनाची योग्य वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असतात. अशी ती अवस्था, ती निरुद्ध अवस्था. त्यामध्ये पण कर्म चालू असतं आणि आपल्या चित्ताचे कार्य पण चालू असतात. जसं ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे, त्याच्यामध्ये सत्वगुण हा ज्ञानाकडे जाणारा आणि ऊर्ध्वगतीकडे जाणारा मानला जातो, सतत वरती जाणारा मानला जातो. आणि तोच जर प्रभावी असेल तर आपलं जीवन विकासाकडे जातं. याचा अर्थ रजोगुणाची आणि तमोगुणाची अजिबात आवश्यकता नाही असं नाहीये. महापुरुषांना पण रजोगुणाची, तमोगुणाची आवश्यकता असते. कर्म करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण मृत्यू पावत नाही, शरीरधारी आहोत, तोपर्यंत कर्म करण्याची आवश्यकता आहे आणि रजोगुणाची आवश्यकता असते. आणि जोपर्यंत देहधारी तोपर्यंत झोपेची पण आवश्यकता असते, आरामाची आवश्यकता असते, काही काळ, अतिरिक्त नाही किंवा मर्यादेमध्ये.
मग रजोगुणाची जशी आवश्यकता आहे तशी तमोगुणाची पण आवश्यकता असते, परंतु त्याला बद्ध लिमिट दिलेलं आहे. तमोगुण किती ठेवायचा हे महापुरुषांनी किंवा जो योगी असतो, मुनी असतो, तो लिमिट ठेवतो की एवढं मला झोपायचं आहे. जेवढी गाढ झोप असेल तेवढंच झोपायचं, बाकीचं नाही झोपायचं. मग ही जी अवस्था आहे ती कंट्रोल्ड अवस्था आहे, ती निरुद्ध अवस्था आहे. त्याला पण तमोगुणाची आवश्यकता आहे. तो पण कर्म करतो, खाणं पिणं उठणं बसणं किंवा पार टॉयलेटला जाण्यापासून सगळी क्रिया तो करत असतो. या क्रिया करणं हे रजोगुणाचे गुण आहे. मग ते नको का, ते पण महापुरुषांमध्ये असतात, परंतु त्या वेळेपुरतं तेवढं ते त्याच्यामध्ये बांधले जातात. किंवा बांधले जाणं हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. तर ते त्याच्यामध्ये थोडा वेळ जातात आणि पुन्हा बाहेर येतात आणि सत्वगुणाची मात्रा वाढवून आणि ते विकासाकडे जातात. हळूहळू सत्व रजत तम गुणा पलीकडे जातात आणि ती निरुद्ध अवस्था तिथून पुढे जाण्यासाठी सुद्धा उपयोगी असते. आणि चित्तवृत्तींचा निरोध केल्यानंतर ती निरुद्ध अवस्था प्राप्त होते आणि त्यालाच योग म्हणतात. आपण आपल्याशी जोडले जातो आणि भगवंतापर्यंत जोडले जातो. म्हणजे स्वतःशी जोडलं जाणं, आतील शक्तीशी जोडलं जाणं, जशी आत्मशक्ती आणि परमात्मशक्तीशी जोडलं जाणं. पूर्ण सृष्टीमध्ये असणाऱ्या जी आत्म परंतु व्यापक असणारी अशी जी शक्ती ती परमात्मशक्ती, त्याच्याशी जोडलं जाणं. कसं जोडले जातो हे आपण उद्या बघू.